आज टॉक टाइम मध्ये आपण चर्चा करतोय नववर्ष आणि त्याच्या नव्या सुरुवातीच्या संकल्पांबद्दल. डॉक्टर आपल्या सोबत नीरज सोळंकी आहेत. आपण त्यांचा प्रश्न ऐकूयात आणि चर्चेकडे वळूयात. नीरज, प्रश्न विचारू शकता. हा, हॅलो डॉक्टर. माझा प्रश्न असा आहे की बिलॉंगिंग टू अ वर्किंग क्लास अँड लिव्हिंग इन मुंबई, खूपदा असं होतं आमच्याकडे म्हणजे वन ऑफ माय फ्रेंड्स हॅज अ गिटार अँड वी हॅव डिसाइडेड की विल स्टार्ट गोइंग टू द गिटार क्लासेस. तर अशा खूप साऱ्या गोष्टी अशा हॉबीज असतात जे आम्हाला परस्यू करायचे असतात, बट बिकॉज ऑफ टाइम, लॅक ऑफ टाइम मॅनेजमेंट ते कसं करायचं. म्हणजे वीकेंड सुद्धा कधी कधी असतं की आम्ही ऑफिसमध्येच असतो. सो हाऊ टू मॅनेज टाइम, तो एक मुद्दा आहे आमच्याकडे. आय थिंक नीरज इज अ माइंड रीडर. आपण आत्ताच बोलत होतो या बाबतीत. मला असं वाटतं की मगाशी आपण डायरी बद्दल बोलत होतो की नाही, की कोरी डायरी उघडली. आपल्या लहानपणी सो हाऊस वाटायची, नाव लिहायचं, पेजेस भरायचे. तर ती ना एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून आपण पाहतोय की एवढी 365 कोरी पानं आपल्याजवळ आहेत आणि ती आपल्याला भरायची आहेत. मग आपण ती फार पटापट भरायला लागतो आणि त्याच्यामध्ये कामं 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 आपण खूप भरतो. तर एक महत्वाची गोष्ट की तुमच्या रेक्रिएशनसाठी सुद्धा जो वेळ तुम्ही ठेवता हा अतिशय महत्वाचा आहे. आणि मोकळा वेळ सुद्धा प्लॅन करायला पाहिजे, खरंच करायला पाहिजे. कारण नाहीतर ना युअर वर्क क्वालिटी सफर्स. म्हणजे आपण स्वतःला अगदी पाठीवर थोपटून घेतो की आज मी 18 तास काम केलं, पण त्या 18 तासाच्या कामाची क्वालिटी काय होती. त्याच्याऐवजी तुम्ही 12 तास करून आणखीन थोडा रेक्रिएशन वेळ, थोडी झोप, हे जे महत्वाचं आहे. आता 10वीच्या मुलांसाठी उदाहरणार्थ मी वर्कशॉप घेतला तर मी त्यांना सांगते 3 महत्वाच्या गोष्टी. त्यांना वाटतं बहुतेक ह्या इंग्लिश, सायन्स आणि मॅथ्स सांगणार, तर मी म्हणते की व्यायाम, जेवण आणि झोप, ह्या 3 गोष्टींसाठी ही त्रिसूत्री आहे बॅलन्स. हा, तर ती पण प्लीज तुम्ही टाइम प्लॅन करा. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की जेव्हा तुम्ही एकत्र गिटार क्लास सोडून द्या, तुम्ही जरी अगदी इवन इफ यू जॅम टुगेदर, जस्ट प्ले द म्युझिक टुगेदर, तर त्याच्यातनं तुम्हाला सोशल ग्रुप मिळतोय, मैत्री मिळते, तुम्हाला मित्र भेटतायत, गिटार वाजवायला मिळते, संगीताचा आनंद. त्यामुळे त्या थोडक्या काळामध्ये तुम्ही इतके रिफ्रेश होणार आहात की तुमच्या दुसऱ्या दिवशीची कामं खूप छान पार पडणार आहेत. त्यामुळे हे शेड्यूल करणं माझ्या मते अतिशय महत्वाचं आहे. हे टाइम प्लॅनिंग ना दरवेळेला जसं एक अपराधीपणा त्याच्याबरोबर एक शिस्तीशी रिलेटेड आहे. तर त्या टाइम प्लॅनिंग बरोबर हा मोकळा वेळ पण प्लॅन करावा आणि त्याच्याबद्दल काटेकोर राहावं. आता उदाहरणार्थ समजा कोणीतरी तुम्हाला म्हणालं की आता तासभर आहे ना तुला मोकळा, नाहीये मोकळा, तो माझ्या गिटारसाठी आहे. म्हणजे म्हणायला सुद्धा यावेळेला असर्टिव्ह, म्हणजे तुम्ही अग्रेसिव्हली नका म्हणू, पण तुम्ही ठामपणे म्हणणं गरजेचं आहे की ही माझी गरज आहे, ही माझी गरज आहे, ती मला करायची. डॉक्टर सोमनी, या नव्या वर्षाच्या संकल्प असे तुमच्याबरोबर किती तास आपल्याला डिस्कस करता येतील. तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना ही माहिती दिलीत. अनिलांची ओळ आहे, फिरून वर्षचक्र हे पुढे पुढेच जात असे, तशी वर्ष सरकतील, पण तुमचा हा पहिल्या वर्षाचा टॉक टाइम आमच्या नक्कीच लक्षात राहील. आल्याबद्दल धन्यवाद. हा होता आजचा टॉक टाइमचा कार्यक्रम. आपण चर्चा केली नववर्ष नव्या सुरुवातीबद्दल. उद्या आपण भेटणार आहोत दहशतीच्या छायेखाली या नवीन विषयासह. लहान मुलांवर होणारा दहशतीचा परिणाम यामध्ये डिस्कस करणार आहेत जे हॉस्पिटलचे डीन डॉक्टर BM सबनीस. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही उद्या 1:30 ते 2 या वेळात 022-6689-9204 या क्रमांकावर आम्हाला फोन करू शकता. पुन्हा भेटूयात उद्या टॉक टाइम मध्ये नवीन विषयासोबत आणि नवीन वर्षाच्या नवीन शुभेच्छांसोबत. पहा फक्त IBN लोकमत.